नमस्कार, मी ईशा जगताप. घर स्वप्नांचे या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती. इथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. खरंच किती सुंदर ओळी आहेत ना या ओळींमधला प्रत्येक शब्द अगदी मनाला स्पर्श करून जातो. मी तर म्हणते, घरात फक्त प्रेम जिव्हाळा नसावा, तर इथे प्रचंड सकारात्मक ऊर्जा असायला हवी. आणि अशीच अतिशय सकारात्मक ऊर्जेनं भरलेली घरं आज आपण पाहणार आहोत. आपण विहंग ग्रुपविषयी ऐकलं असेलच. आपल्या ग्राहकांना कम्फर्टेबल, वेल कनेक्टेड आणि फ्युचर रेडी रेसिडेन्शियल डेस्टिनेशन देण्याचं ध्येय विहंग ग्रुपचं आहे. आणि त्यांचेच ठाण्याच्या घोडबंदर इथे विहंग 0 माईल सिटी आहे. या सिटीमध्ये अगदी चैतन्यशील ऊर्जेनं परिपूर्ण अशी घरं आहेत. अत्यंत अत्याधुनिक अशा सुविधांनी सुसज्ज आणि मोकळ्या जागा देणारी अशी ही घरं आहेत. ही घरं नेमकी आहेत तरी कशी, पाहूया. ही माझ्या वडिलांनी सुरू केलेली ही कंपनी आहे, विहंग ग्रुप ऑफ कंपनीज. आणि आम्ही म्हणजे ठाण्याला आलो तेव्हापासून रिअल इस्टेटमध्ये त्यांचं रसच होतं. पाचपकाडीला पहिलं जे प्रोजेक्ट आमचं होतं विहंग विहार म्हणून, तेव्हा त्यांनी ती रिस्क घेतली आणि काही मित्रांनी त्यांना सपोर्टसुद्धा केलं फायनान्शियली. आणि ती रिस्क घेऊन त्यांनी एक प्रोजेक्ट सुरू केला आणि तिथून हा विहंगचा प्रवास सुरू झाला. मध्यमवर्गीय परिवार जे आहे त्यांच्यासाठी घरं ठाण्यासारख्या शहरात निर्माण करणं हा खूप मोठा एक नीड ऑफ दी आर होतं त्या काळी 2006-07ला. मग तेव्हापासून आम्ही एक मिडल क्लास फॅमिलीसाठी घर कसं आपण क्रिएट करू शकतो, बजेट फ्रेंडली होम्स त्याला आपण म्हणतो, तर त्याची निर्माण आम्ही या घोडबंदरच्या हा जो ठाण्याचा जो पट्टा आहे तिथे आम्ही सुरुवात केली. आणि त्याचं हे आता सक्सेस मंत्र झालं आहे की इथे मॅक्सिमम प्रोजेक्ट्स आता विहंग ग्रुपचे आहेत. रिअल इस्टेट म्हटलं की प्रॉब्लेम्स असतात, कारण की आपण रिअल इस्टेट इंडस्ट्री म्हणतो, पण अजूनपर्यंत त्याला इंडस्ट्रीचं असं मान दिलं गेलेलं नाही आहे. असं म्हणतात की थोडं म्हणजे लोकांना ट्रस्ट येणं खूप कठीण होतं डेव्हलपर्सवर. आणि ते साहजिक आहे, कारण की पैसे ॲज अ फॅमिली आधीच भरावे लागतात आणि लोन घेऊन लोक घर घेतात आणि मग पजेशन तुम्हाला एक 3 ते 4 वर्षात मिळतं. तर इट इज अ रिस्क, पण तेवढं अप्रिसिएशन पण आहे. तर म्हणून लोक काही मिडल क्लास लोक असतात त्यांना थोडं डिसिजन मेकिंगमध्ये कठीण होऊन जातं. म्हणून आम्ही या प्रोसेसेसला पण आम्ही थोडं सिम्पल करण्याचा प्रयत्न करतो विहंगमध्ये, कारण की आम्हाला माहिती आहे की प्रॉब्लेम्स कुठे येतात. म्हणजे आज विहंगमध्ये तुम्ही 1 लाख रुपीज ची अमाऊंट देऊनसुद्धा तुम्ही घर बुक करू शकता स्वतःचं. तर असे आमच्याकडे भरपूर बँकिंग स्कीम्स आहेत आणि दुसरं म्हणजे कसं आहे की विहंगमध्ये घर आम्ही रेंज असा आहे की 40 lakhs ते 1 crore, म्हणजे या रेंजमध्ये तुम्हाला घरं मिळतील. रेंजिंग फ्रॉम 1 BHK असो, 2 BHK असो, 2.5 सुद्धा आम्ही आता घेऊन आलो. 2.5 BHK तुम्हाला 1 कोटीच्या आत विहंग ठाण्यात मिळते. तर इट इज वन ऑफ द बेस्ट इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज लोकांसाठी, असं मला तरी वाटतं. मला असं वाटतं की कॉम्पिटिशन तुमच्यावर आहे की तुम्ही कसं त्या एका प्रोजेक्टला केटर करता. कॉम्पिटिशन लाईज इन द रेट. आज कसं आहे की मिडल क्लास पब्लिकला रेटच हवं आहे की मला सर्वात बेस्ट रेट कोण देणार, त्या रेटमध्ये मला एम्युनिटीज किती देणार, टाईमलाईन किती लवकर मला फ्लॅट देणार, किंवा कॉम्प्लेक्स किती मोठा आहे, त्याचं लोकेशन कसं आहे. तर ह्या सगळ्या क्वेरीजला तुम्ही केटर केला. आता आमचे सगळे प्रोजेक्ट्स घोडबंदर रोडवर आहेत. दे आर ऑल ऑन द 30-40 मीटर रोड, म्हणजे सगळ्या मेट्रो स्टेशनच्या बाजूला आमचे प्रोजेक्ट्स आहेत. सगळ्या प्रोजेक्ट्स आमचे मोठे टाउनशिप्स आहेत. आता इथे आम्ही आमचं एक क्लब हाऊस नंतर बघा 30,000 स्क्वेअर फीटचं आम्ही क्लब हाऊस बनवलं आहे, पण एवढं लॅविश बनवलं आहे की तिथे म्हणजे हे आम्ही कमिट केलं नव्हतं की एवढं लॅविश आम्ही बनवणार. पण कसं आहे की एक ब्रँडच्या पर्स्पेक्टिव्हनी की लोकांचा जो विश्वास आहे विहंग ग्रुपवर त्याला पूर्ण करण्यासाठी आम्ही असं डिसिजन घेतलं की थोडं लॅविश क्लब हाऊस करायचं. तर असं थोडं प्रोडक्ट आणि क्वालिटी प्रोडक्ट तुम्ही दिलं तर मला असं वाटतं की कॉम्पिटिशनचा हा प्रश्नच येत नाही. मॅक्सिमम तुम्ही आमचे प्रोजेक्ट्स बघाल तर आमच्याकडे मोठे गार्डन्स आहेत बिकॉज वी हॅव बिग पोडियम्स.
तर ह्या मोठ्या पोडियम्सवर आम्ही मॅक्सिमम गार्डन्स किंवा ओपन स्पेसेस किंवा कम्युनिटी सेंटर्स म्हणजे कम्युनिटी सेंट्रिक जे काय ॲम्युनिटीज तुम्ही देऊ शकता ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. दुसरं आमचं एक USP आहे की आमच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये खाली तर आम्ही क्लब हाऊस क्रिएट करतो आहे, पण रूफटॉपवर पण आम्ही ॲम्युनिटी प्रत्येक टॉवरला एक ॲम्युनिटी फ्लोअर म्हणून आम्ही क्रिएट करतो आहे. तर ती आमच्या ब्रँडची USP आहे. तिसरं तर क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन. कारण की कसं असतं की आज स्टील सिमेंट हे महाग असल्यामुळे कुठेतरी इथे पण तुम्हाला प्रॉपर क्वांटिटीवरती कुठे कमी व्हायला नको याचं पण तुम्हाला यू हॅव टू कीप अ नोट ऑफ इट. आणि थोडं आता जे टेक्नॉलॉजीवरती आम्ही इन्व्हेस्ट करतो आहे, जे ॲलू फॉर्मचा जो मी विषय काढला होता, तर इट इज नॉट इझी बिकॉज थोडं एक्सपेन्सिव्ह आहे ॲलू फॉर्म्समध्ये काम करणं. पण आम्ही तो एक रिस्क घेतो आहे कारण की आम्हाला असं वाटतं की पुढे जात असताना घोडबंदर आता जो विकास होतो आहे घोडबंदर रोडचा आणि जे नागरिक येत आहेत इथे, तर पुढे जाऊन कॉम्पिटिशन अवॉइड करण्यासाठी तुम्हाला आत्ताच टेक्नॉलॉजीमध्ये अपग्रेड करावं लागेल. म्हणून आता आम्ही सगळे आमचे प्रोजेक्ट्स ॲलू फॉर्म्समध्ये करतो आहे. म्हणून आम्ही हा जो तुम्ही बघताय इथे इट इज कॉल्ड आर एक्सपिरियन्स सेंटर, विहांग एक्सपिरियन्स सेंटर. म्हणजे आमचं घोडबंदर रोडला जो कुठलाही लॉन्च आम्ही क्रिएट करू विल ऑल हॅपन ओव्हर हिअर. दिस इज द एक्सपिरियन्स सेंटर. इथे आम्ही शो फ्लॅट्स बनवले आहेत, मूवी रूम्स आहेत, डिस्कशन रूम्स आहेत आणि गार्डन आहे. म्हणजे ओपननेस आहे. म्हणजे इथे येऊन तुम्ही रिलॅक्स होऊ शकतात आणि तुमचा जो घर घेण्याचा जो डिसिजन आहे हा मोठा डिसिजन असतो. हा काय म्हणजे आपण दिवाळी शॉपिंगला चाललो असा तो डिसिजन नाही आहे किंवा ॲमेझॉनला तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करताय असा डिसिजन. घर घेणं हा खूप मोठा डिसिजन असतो. त्यात फॅमिलीज इन्वॉल्ड होतात, एक्सटेंडेड फॅमिलीज इन्वॉल्व होतात, मित्रपरिवार इन्वॉल्व होतात. तर डिसिजन मेकिंगला थोडं तुम्हाला मेंटली यू हॅव टू बी रिलॅक्स्ड. म्हणून आम्ही असा हा एक्सपिरियन्स सेंटर क्रिएट केलं. म्हणजे इथे येऊन तुम्ही येऊ शकता. आमच्या एवढे स्टाफ आहेत, सेल्स आमचे पूर्ण टीम आहे, त्यांच्याशी डिस्कस करू शकता ओपनली. केव्हाही येऊ शकता. म्हणजे कॉफी कॅफे आहे, तर इथे येऊन कॉफी पिऊन म्हणजे थोडं एक रिलॅक्स ॲटमॉस्फिअरमध्ये तुम्ही डिसिजन्स घेऊ शकता. तर इथे आम्ही ते क्रिएट केलं आहे. बाकी आमचे मॅक्सिमम लँड पार्सल्स गायमुख चौपाटी जे आहे तिथे भाईंदरपाडा मेट्रो स्टेशनच्या आजूबाजूलाच तुम्ही बघाल तर एक साधारण एक 20 ते 25 एकरची आमची जमीन आहे. आणि आता पुढच्या काळात आता थोडं ठाणे शहराच्या जवळपास पोखरण रोड 1, पोखरण रोड 2 इथे आम्ही लँड पार्सल्स आमचे आहेत. आणि काही रिडेव्हलपमेंटसुद्धा आम्ही आता एंटर करण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण की असं वाटतं की आता कुठेतरी ग्रीनफील्ड प्रोजेक्ट्स आता कमी होतील आणि रिडेव्हलपमेंटवरती थोडंफार लोड येणार. तर त्या दिशेने आम्ही आता चाललो. पहिले तर घोडबंदर रोड विल बी द बेस्ट इन्व्हेस्टमेंट हब इन द कंट्री असं मला तरी वाटतं. कारण की मॅक्सिमम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे MMRDAच्या थ्रू होतं आहे इज हॅपनिंग फॉर घोडबंदर रोड. म्हणजे ठाणे कनेक्टिव्हिटीसाठी. ठाण्याला ईस्टर्न वेस्टर्न कनेक्टिव्हिटीवरती पूर्णपणे भार दिलेलं. म्हणजे आता जो पॅरलल घोडबंदर रोड आपण ज्याला ऐकायचो त्याचं काम सुरू झालेलं आहे. कोस्टल रोडचा जो काम आहे. आता टनलचा तुम्ही उल्लेख केला तर टनलचं तर काम एकदमच ऑलमोस्ट 70-80% आलेलं आहे. ते झाल्यानंतर असं मला तरी वाटतं की बोरिवली आणि ठाण्यामध्ये जास्त रेटमध्ये फरक राहणार नाही. पीपल विल प्रिफर स्टेईंग इन ठाणे बिकॉज यू गेट बिगर हाऊसेस ओव्हर हिअर, मोर ॲम्युनिटीज, मोर ओपन स्पेस. एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला खाडी. तर अशा ह्याच्यामध्ये आपण सँडविच्ड आहोत. तर असं लोकेशन तुम्हाला कुठे मिळणार नाही. तर ठाणे एक सांस्कृतिक शहरसुद्धा आहे, कल्चरल शहर आहे. तर लोकांना कसं आहे की कम्युनिटी ड्रिवन आपण जसं म्हणतो, कॉस्मोपॉलिटन आपण म्हणतो की जेवढे मराठी आहेत तेवढे नॉन मराठी आहेत ठाण्यात. तर त्याचं एक प्रॉपर ब्लेंड म्हणून हा शहर आहे. तर इथे असे मोठे मोठे प्रोजेक्ट्स येणार तर त्याला व्हॅल्यू नेहमी राहणार. आणि घोडबंदर पट्टा हाच आहे जिथे मॅक्सिमम डेव्हलपमेंट्स होतात. आणि आता बुलेट ट्रेनचा जो मार्ग आहे दॅट ऑल्सो पासेस थ्रू द घोडबंदर रोड. पूर्ण जो हा मेट्रोचा जो कनेक्टिव्हिटी आहे, पहिलं स्टेशन भाईंदरपाडा. म्हणजे आपण जसं म्हणायचो की ठाणे स्टेशन, तसं आता भाईंदरपाडा स्टेशन विल बी द फर्स्ट स्टेशन. आता त्याच्या बाजूला माझे 25 एकरचा माझा तो जो प्रोजेक्ट आहे, तर ऑब्व्हियसली इट विल हॅव द बेस्ट कनेक्टिव्हिटी. तर असं तुम्ही बघायला गेलं तर घोडबंदर रोड ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम विल बी द बेस्ट इन्व्हेस्टमेंट एनी पर्सन हॅज मेड. आणि लोक काय करतात मी तुम्हाला हे सुद्धा सांगतो, हे माझं ऑब्झर्वेशन आहे की आज काय आहे की लोक जेव्हा ठाण्याला येतात राहायला तर भाड्याने येतात राहायला घोडबंदरला. मग भाड्याने राहते. एका वर्षात समजा प्रगती झाली, ऑफिसमध्ये थोडं इन्क्रीमेंट मिळालं तर हजबंड वाईफ कॉन्ट्रीब्यूट करून स्वतःचं 1 BHK घेतात. मग फॅमिली प्लॅनिंग चालू झालं की मग सेम फॅमिली 2 BHK घेते.
मग पुढे थोडं अजून समजा आयुष्यात ऑफिस लाईफमध्ये अजून हे झालं तर 3 BHK. आता हे सगळं घेत असताना तुम्हाला मॅक्सिमम बेस्ट एम्युनिटीजसुद्धा मिळत आहेत फॉर स्पोर्ट्स, फॉर कल्चर, फॉर हॅविंग युअर बर्थडे पार्टीज अँड युअर वेडिंग ॲनिव्हर्सरीज अँड दिस पार्टीज. म्हणजे एक कॉम्प्लेक्स तुम्हाला सगळे एम्युनिटीज प्रत्येक बिल्डर इकडे देण्याचा प्रयत्न करतो, आम्हीसुद्धा करतो आहे. आणि त्याच्यामुळे घोडबंदर रोडला नेहमी प्रेफरन्स मिळेल. आमचं कन्व्हर्जन रेट इज व्हेरी हाय. आमच्या साईटवरती किंवा आमच्या एक्सपिरियन्स सेंटरला जो कोणी येतो त्याला जास्त कन्व्हिन्स करावं लागत नाही. प्रोजेक्ट बघितल्यानंतर किंवा ॲक्च्युअल साईट्स बघितल्यानंतर जो कॉन्फिडन्स येतो, तर मला असं वाटतं की आमच्या सेल्सवाल्यांचं काम थोडं 50% इझी होऊन जातं टू कन्वर्ट द पीपल. म्हणून आमचं काम बघा आणि हमारा काम ही आपको कन्व्हिन्स करेगा असं मला वाटतं. बाकीच्यांची मी बोलत असतो त्यांचं असं म्हणणं असतं की बाकी डेव्हलपर्सशी की आज थोडं वॉक-इन्स कमी होत आहेत, कॉम्पिटिशन वाढलं आहे. हे सगळे लोक ह्याच्यावरती जास्त चर्चा करतात. आम्ही आमच्या टीममध्ये ही चर्चा करतो की आपले सेल्स वाढत आहेत का, कमी होत नाही आहेत का, मेंटेन करतो आहे का, आपण ते फ्रिक्वेन्सी मेंटेन करू. म्हणजे आमचे डिस्कशन्स आर मोर कन्स्ट्रक्टिव्ह रादर दॅन टॉकिंग अबाउट द इश्यूज. तर मला असं वाटतं की कामावरती फोकस ठेवलं किंवा कन्स्ट्रक्शन तुमच्या ह्या अपडेट्स तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं आणि जेवढं ट्रान्सपरंट तुम्ही राहाल की जे आहे वो जो है वो है हे ठेवलं, ती लोकांचा कॉन्फिडन्स वाढतोच. आणि हे दॅट इज द बिगेस्ट ब्लेसिंग असं मला वाटतं. घर स्वप्नांचे मध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास. घर स्वप्नांचे मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण पाहतोय विहंग ग्रुपची विहंग 0 माईल सिटी, जी आहे ठाण्याच्या घोडबंदर रोडवर. जनरली जेव्हा एखादी सिटी डेव्हलप होत असते तर त्या सिटीचा एक सेंटर असतो. त्या सेंटरला पण असं एक साधारण मान्यता असते की त्या सेंटरपासून पूर्ण सिटी ग्रो होते किंवा डेव्हलप होते. तो 0 माईल सिटी अशी कन्सेप्ट आहे की लोकेशनच तुम्ही बघाल तर तो भाईंदरपडाला येतो. भाईंदरपडा आजच्या तारखेला तिथे मेट्रोचं सुरुवात होते आहे, तिथे आपलं पुढचं डेव्हलपमेंट होणार आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होते आहे. तर काही दिवसांनी आमचं असं थॉट आहे आणि जे डेव्हलपमेंट होते ते पण असं दाखवते की भाईंदरपडा आजपासून साधारण 3-4 वर्षानंतर सेंटर ऑफ द सिटी असेल. सो त्याला आपण त्या हिशोबाने पण 0 माईल सिटी नाव दिलं आहे. तिथून आमचं असं म्हणणं आहे की तिथून आपलं ठाणे पूर्ण ग्रो होणार आहे. सो त्याच्यामध्ये 40 स्टोरीड आम्ही पूर्ण गेटेड कम्युनिटीचं एक कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. सो साधारण 7.5 लाख स्क्वेअर फूटचा एरिया आहे त्याच्यात. तुम्हाला 1 BHK, 2 BHK, 2.5 BHK या रेंजमध्ये तुम्हाला इन्व्हेंटरीज किंवा युनिट्स घेण्यासारखे अवेलेबल आहेत. तिथे तुम्हाला 60+ इंटरनॅशनल लेवलच्या अम्युनिटीज आम्ही देतो आहे. तिथे तुम्हाला स्विमिंग पूल आहे, योगा सेंटर आहे, तुम्हाला सायकलिंगसाठी एक वेगळा ट्रॅक आहे, सिनियर सिटीजन क्लब आहे, तुम्हाला एम्फी थिएटर आम्ही देतो आहे, तुम्हाला एक
जर तुम्हाला स्पिरिच्युअल असं हे करायचं असेल तर एक मंदिर पण आहे सोसायटीच्या आतमध्ये. एक गेटेड कम्युनिटीमध्ये जे काही अवेलेबल तुम्ही विचार करू शकता त्या सगळ्या आम्ही एम्युनिटीज प्रोव्हाइड करतो आहे कस्टमर्सला. सो कनेक्टिव्हिटी जेव्हा तुम्ही बघाल तो घोडबंदर रोड एनी विच वेज इतका डेव्हलप झालेला आहे की तुम्हाला वेस्टर्न साईडला जायचं, सेंट्रल साईडला जायचं आहे. घोडबंदर रोड इज अ प्रॉमिनंट लोकेशन. त्यातल्या त्यात आमचा जो प्रोजेक्ट आहे तो एकदम सेंटरला आहे घोडबंदर रोडच्या. जिथून तुम्हाला वेस्टर्न साईडला जायचं असेल तरी तुम्हाला जाता येते, तुम्हाला ईस्टर्न आपल्या सेंट्रल साईडला जरी जायचं असेल तर तिथे जाता येते. प्लस सगळ्यात मोठा जो प्लस पॉईंट आहे आमच्या प्रोजेक्टचा 0 माईल सिटीचा की त्याच्या कंपाऊंडला लागूनच अगदी 1 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला मेट्रो स्टेशन येणार आहे. सो तो सगळ्यात आय थिंक जे आपले ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स आहेत आज पब्लिक ट्रान्सपोर्टचे जे इश्यूज आहेत ते मेट्रो आल्यामुळे ते एकदम सॉल्व्ह होतात सगळे प्रॉब्लेम. तर तो खूप मोठा फॅक्टर आहे ज्याच्यामुळे जे रेसिडेंट असतील त्याचा तो ॲडव्हान्टेज त्यांना मिळेल. तर कनेक्टिव्हिटीचा खूप मोठा सपोर्ट आहे आम्हाला ज्याच्यामुळे ते मेट्रो आल्यामुळे आम्हाला तो मिळेल तिथे.
तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर साकारायचं असेल तर नक्की आमच्या विहांग ग्रुपच्या एक्सपिरियन्स सेंटरला भेट द्या. प्रेक्षक हो, विहंग 0 माईल सिटी पाहून तुमचंही मन अगदी प्रसन्न झालं असेल ना. घर असंच असायला हवं. कामासाठी बाहेर पडल्यानंतर तेवढ्याच प्रसन्नतेने पुन्हा घरी यावंसं वाटायला हवं. घर स्वप्नांचे मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबायची. धन्यवाद. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.